पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला अटक करण्यात आली आहे। 7 दिवसांनंतर सासरा आणि दीराला अखेर अटक करण्यात आली आहे। त्यामुळे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी बातमी समोर येते आहे। सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला अखेर अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता या पुढची कारवाई कशा पद्धतीने होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अखेर अटक करण्यात आलेली आहे। तर मोठी बातमी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि दीर याला अटक करण्यात आली आहे, जे गेल्या इतक्या दिवसांपासून फरार होते। अखेर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आलेला आणि त्यांना अटक करण्यात आली आहे। तर यापूर्वीच वैष्णवी हगवणेची सासू, पती आणि नंदेला अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता सासरा आणि दीर हे फरार असतानाच त्यांचा देखील शोध लागलेला आणि यावेळी त्यांना अटक करण्यात आली। आता यापुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। पुण्यातील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या मुलाशी वैष्णवी हिचा विवाह झाला आणि त्यानंतर वैष्णवी हिला हुंडाबळीच्या प्रकरणावरून तिनं आत्महत्या केली। आपल्यावर छळ झाल्याचं यावेळी तिच्या व्हॉट्सअपच्या चॅटिंगमधून देखील समोर आलं आणि त्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्रात गाजू लागलं। महाराष्ट्रात भरातून या प्रकरणावरती टीकेची झोड उठली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करा असे निर्देश दिले। त्यानंतर अखेर आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली। आता यापुढची कारवाई नेमकी कशी असणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। एकंदरीतच हे प्रकरण पुण्यातलं प्रकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात खळबळ माजवली होती आणि याच प्रकरणी आता सासरा राजेंद्र हगवणे जे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष होते, मात्र कालच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांच्याकडून। अविनाश, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच आपल्याला माहिती आहे, वैष्णवी हगवणे ज्यावेळेस तिने आत्महत्या केली त्यानंतर हे दोघेही जण फरार होते आणि अजूनही पोलिसांच्या हातात सापडत नव्हते। परंतु पोलिसांनी या घटनेची गंभीरता पाहता आपले सर्व सूत्र लावले होते आणि त्याप्रमाणे काल पाहिलं तर मोठमोठे मंत्री असेल किंवा स्थानिक नेते हे वैष्णवी याच्या घरी भेट देत होते आणि पोलिसांनी देखील आपला जो संपूर्ण टीम ही जी आहे ती त्या दोघांच्या मागे लावली होती, परंतु हे सापडून येत नव्हतं। परंतु आज मध्यरात्री यांना तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। अविनाश, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील पिंपरी इथल्या वैष्णवी हगवणे नावाच्या विवाहितेचा मृत्यू झाला। 16 मेला तिनं आत्महत्या केल्याचं देखील सांगितलं जातंय। याच प्रकरणी महाराष्ट्रभरातून खळबळ माजली गेली, कारण तिनं आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केलाय। त्यामुळे पती, सासू सासरे आणि नंदेकडून तिचा जाच केला जायचा असा आरोप देखील यावेळी करण्यात आला। विशेष म्हणजे वैष्णवी आणि तिचा नवरा शशांक यांचा प्रेमविवाह होता आणि त्यानंतर तिचा छळ केला जात होता। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी तृप्ती देसाई जोडल्या गेल्यात। तृप्तीताई, ज्या पद्धतीनं हे संपूर्ण वैष्णवी हगवणे प्रकरण आपण पाहतोय, काल बाळाला कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं आणि त्यानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक झाली आहे। ही अटक आता कुठेतरी, ही कारवाई आता आणखी पुढे जाणार आणि कुठेतरी संपुष्टात येणार असं चित्र दिसतंय। हो, 100%। कारण काल जेव्हा बाळाला सुपूर्द केलं, आपण बघितलं असेल की तेव्हा त्या घरामध्ये थोडाफार आनंद बघायला मिळाला आणि ज्या सासऱ्यांनी त्रास दिलेला होता, ज्या क्रूर पद्धतीनं मारहाण वगैरे, ते सासऱ्यांवरही आरोप होते आणि ते पक्षाशी संबंधित असल्यामुळं आपण बघितलं असेल की एक चीड निर्माण झालेली होती की त्यांना अटक कधी होणार आणि ते फरार होते। त्यांना अटक झाल्यानंतर मला असं वाटतं की आधी ननंद, सासू आणि पतीला अटक झालेली होती। आता या सगळ्याच आरोपींना अटक झाल्यानंतर आता मात्र सरकारने तातडीने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेलं पाहिजे आणि लवकरात लवकर अशा पद्धतीनं त्रास देणाऱ्या किंवा
वैष्णवीला ज्या पद्धतीनं आत्महत्येला यांनी प्रवृत्त केलं, यांना लवकरात लवकर कडक शिक्षा होणं गरजेचं आहे. निश्चित. तृप्तीताई, धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. त्यामुळे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेत्या रुपाली ठोंबरे देखील जोडल्या गेल्यात. रुपालीताई, काल तुम्ही स्वतः कसपटे कुटुंबियांसोबत होता ज्यावेळी बाळाला सुपूर्द करण्यात आलं आणि त्यानंतर आता या प्रकरणी मोठी अपडेट, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे. प्रतिक्रिया? काल त्या छोट्या बाळाला कसपटे म्हणजे वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात आलं. पहिला टप्पा पूर्ण झाला. त्याच्या आदल्या दिवशीच तुम्ही मीडियानी या सगळ्या बातम्याला तुमच्या माध्यमातून आम्हाला कळाल्या. त्याच वेळेला कसपट्यांकडनं जेव्हा ऐकलं तेव्हाच सांगितलं होतं, कालही सांगितलं होतं की 2 दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाईल. आणि कालच अजितदादांनी भर भाषणात सांगितलं कुठं पळून बसणार आहे, कारण का या विषयामध्ये त्याला कुठेतरी राजकीय पाठबळ आहे असा आरोप होत असताना आम्ही स्पष्ट समोर येऊन सांगितलं होतं की अशा प्रकरणामध्ये गुन्हेगारांना कोणतंही राजकीय पाठबळ नाही. परंतु काय होतं लक्षात घ्या, ही जी हगवणे फॅमिली होती त्यांच्या जेव्हा बायकांना आरोपी म्हणून अटक झाली होती, परंतु 2 पुरुष त्यावेळेला पळून गेले होते. आणि आरोपी आता इतके हुशार झालेले आहेत की ते त्यांचा मोबाईल वगैरे काही न वापरता, म्हणजे ज्यातनं त्यांची कुठेतरी टीप लागेल, माहिती मिळेल, असं न करता कुठेतरी सुनसान जागी आपलं बस्तान ठेवतात. परंतु 3च्या ऐवजी 5 युनिट पोलिसांची तयार केली. आणि अजितदादांनी कसपे कुटुंबाशी काल बोलल्यानंतर सांगितलं होतं की ज्यांनी आपली सोन्यासारखी लेक नांदवली नाही आणि ती परत पाठवायची सोडून जर तिचा जीव घेतला असेल तर अशा लोकांना थारा नाही. बडवा कुठे पळून राहणार आहे हे दादांच्या वक्तव्य होतं, म्हणजे भावना होत्या. आणि त्याच्यानुसार पोलिसांनी आज सकाळीच त्यांना अटक केलेली आहे. पोलिसांचे मी अभिनंदन करेल आणि कुठल्याही गुन्हेगारांना सोडणार नाही. तुमच्या या चॅनलच्या वतीने आश्वासित करते नागरिकांना, फक्त राजकारणातल्या लोकांनी आपल्या इथे जे गुन्हे घडतात त्या पोलिसांशी आणि सरकार जर चुकत असेल तर नक्की सांगा, परंतु त्या लोकांना जेरबंद करण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून उभं राहिलं पाहिजे. आणि हे हुंडाबळी परत होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व घेणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करणार आहोत. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणी पुढची कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रुपालीताई, धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेल्यात. सुषमाताई, वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट. राजेंद्र हगवणे जो सासरा या सगळ्या प्रकरणात मुख्य आरोपी मानला जातोय, त्याला अटक करण्यात आली आहे. काय प्रतिक्रिया? 4:30 वाजताची ही कारवाई सांगितली जाते, मात्र अजूनही यातली बरीचशी माहिती पुढे आलेली नाही. पोलिसांनी ही अटक केली की आरोपी स्वतःहून हजर झाले यात अजूनही स्पष्टता आलेली नाही. जर हे आरोपी स्वतःहून हजर झाले असतील तर त्यांना राजकीय पाठबळ आहे हे म्हणण्याला अजूनही पुरेसा वाव आहे. आणि काल उपमुख्यमंत्री ऍक्शन मोड मध्ये आले, मुख्यमंत्री ऍक्शन मोड मध्ये आले असं ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा मग 6 दिवस लागले. याचा अर्थ ते वैष्णवीचा जीव गेला तेव्हापासून 5 दिवस उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ऍक्शन मोड मध्ये नव्हते का? फार जनरेटा वाढला, माध्यमांनी प्रकरण उचलून धरलं, सगळेच त्यावर बोलायला लागले. त्यानंतर आता त्यांना जर ते ऍक्शन मोड मध्ये येत असतील तर म्हणजे मग माणसाचा जीव गेल्यानंतर ऍक्शन मोड मध्ये येण्याला काय अर्थ आहे? कारण इकडे वैष्णवी हगवणे प्रकरण झालं 2 दिवसांपूर्वी नाशिक येवल्यामध्ये भक्ती अथर्व गुजराथी या तरुणीने सुद्धा सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. काल तिच्यासाठी आक्रोश मोर्चा येवल्यामध्ये निघाला. तिथे आता सरकार कधी ऍक्शन मोड मध्ये येणार आहे? निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आज सरकारकडून या सगळ्या प्रकरणांसंदर्भात कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सुषमाताई, धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला आता अटक करण्यात आली आहे. याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जोडल्या गेल्यात. रुपालीताई, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अखेर अटक करण्यात आली आहे. आता या पुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाईल? पहिल्या दिवसापासून मी सातत्याने सांगते, कायदा सुव्यवस्था प्रशासन हे त्यांचं काम उत्तमरित्या करत आहे.
पहिल्या दिवशीच गुन्हे दाखल करण्यात आले होते. 3 आरोपी अटकेत होते, 2 आरोपी फरार होते. आणि फरार असलेल्या आरोपांची तपासासाठी स्वतः पोलिसांची टीम असेल, क्राईम असेल, सायबर असेल, अँटी गुंडा टीम असेल, हे कार्यरत होते. आणि आरोपी हे ताब्यात घेतले जातील, त्यांचा शोध सुरू आहे असं मी पहिल्या दिवसापासून आपल्या माध्यमातून सातत्याने सांगत होते. यामध्ये पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी सुद्धा सांगितलं होतं की गुन्हेगार हा कुणीही असू दे, किती जवळचा असू दे किंवा कुठल्याही पक्षाचा असू दे, तो जर चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. आणि त्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून त्यांनी पोलिसांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या. आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील पहिल्या दिवसापासून पाठपुरावा सुरू होता. आणि आज हे दोन्ही आरोपी अटक झालेले. पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन हे उत्तमरित्या काम करते, हे संपूर्ण महाराष्ट्राला गुण दिलेलं आहे. यामध्ये शेवटी आरोपी हा विकृतीचा कळस आहे. ते ज्या पद्धतीने सुनेचा छळ केला आणि या मानसिकतेला कंटाळून वैष्णवींनी आपल्या आयुष्याचा शेवट केला, तर हे खरं दुर्दैवी आहे. पण अशा घटना घडू नयेत त्याच्यासाठी जसा बालविवाह विरोधातला कायदा आहे, निश्चित तसाच गर्भनिधन चाचणी विरोधाचा कायदा आहे, तसा तो हुंडाबंदी विरोधाच्या कायद्याचा आहे. रुपालीताई, ज्या पद्धतीनं आता ह्या सगळ्या प्रकरणी पुढची कारवाई कशी होते पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र यातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक म्हणजे अवघ्या 22 वर्षीय देवकीनं देखील असाच गळफास घेऊन सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हे प्रकरण नेमकी थांबणार कधी आणि यासाठी महिला आयोग नेमकं कशा पद्धतीनं पावलं उचलणार आहे? मी तेच सांगते, आपल्याकडे सगळ्यात जास्त कठोर कायदे आहेत. नवीन आलेले बीएनएसच्या कायद्यामध्ये या सगळ्यांचा समावेश आहे. पण आपली मानसिकता कधी बदलणार? कारण की बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे तरी सुद्धा आम्ही आई वडील लहान वयामध्ये मुलीचं लग्न लावून जातो. आम्हाला वंशाला वारसदार पाहिजे, दारावरती नावाची पाटी पाहिजे, सातबाऱ्यावरती मुलाचं नाव पाहिजे, म्हणून आम्ही गर्भनिधन चाचणी करतो. गर्भनिधन चाचणीच्या विरोधात तर सगळ्यात कठोर कायदा आहे. तरी सुद्धा आम्ही हे कायदे मोडून अशा पद्धतीने मुलीची पोटातच हत्या करतो. मग आम्ही कधी बदलणार? हुंडा देणार किंवा देणार दोन्ही दोषी आहे, तरी सुद्धा हुंडा जर मागितला जात असेल तर आपण का देतो? जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करा. मुलीला लहान मोठं करतो तर हाताच्या फोडासारखं जपतो, तर आपली देखील जबाबदारी आहे की यामध्ये जर कोणी आपल्या मुलीऐवजी हुंडा मागत असेल मुलीबरोबर, तर सुद्धा त्यांना ते हुंडा नकोय, म्हणजे मुलगी नकोय, हुंडा आणि पैसा पाहिजे, ती त्यांची लालसा आहे, त्यांना भीक दिली पाहिजे. आणि म्हणून या लोकांची वृत्ती तेथून काढायची असेल तर आपल्याला या लढाईत उतरलं पाहिजे. कायद्या आहेत, पण त्या कायद्यांचा वापर आपण कधी करणार? त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आयोग म्हणून गेली 3.5 वर्षामध्ये आम्ही बालविवाहाच्या विरोधात फार मोठी चळवळ उभी केली. हुंडाबंदीच्या सातत्याने आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेतो. पण आता आपली पण मानसिकता बदलली पाहिजे. नागरिक शास्त्राचं पुस्तक वाचून आपण सुजाण नागरिक झालो असा अर्थ होत नाही. आपण सुद्धा ह्या सगळ्या माध्यमातून खरं तर मुलीसाठी जर कोणी हुंडा मागत असेल तर ताकदीने उभं राहून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याची तक्रार दाखल केली पाहिजे. एक मागणी पूर्ण झाली, दुसऱ्या मागणीसाठी आपण तयार राहतो, तिसरी मागणी. आणि ही हुंड्याच्या स्वरूपात मागणी करणाऱ्या लोकांची वासना कधी पूर्ण होणार नाही, लालसा कधी पूर्ण होणार नाही, त्यांची पोटाची भूक कधी भागणार नाही, ही वृत्ती तेथून काढली पाहिजे. निश्चित. रुपालीताई, जर सातत्यानं हे प्रकरण जसं समोर आलं तेव्हापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात हा प्रश्न आहे की जर एखाद्या राजकीय पक्षाच्या निगडीत माणसाच्या घरी असं होत असेल, या हुंडाबळीचा अजूनही एखाद्या लेकीला जीव द्यावा लागत असेल आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या एका सामान्य मुलीच्या घरी जरी असं होत असेल, तर त्यासाठी आता महिला आयोग म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं भूमिका घेणार आणि ही मानसिकता कुठेतरी ठेचली गेली पाहिजे यासाठी काय करणार? मला तुम्हाला तेच सांगायचंय, आमच्याकडे दिवसभरात 350 ते 400 केसेस येतात. या कुटुंबाची सुद्धा 6/11/2024 दोन्ही नणंद भाऊजाईंनी एकमेकींच्या विरोधात केलेल्या तक्रारी सुद्धा आमच्या आयोगाला आहेत. आणि मी हे सातत्याने सांगतेय. पण आम्ही कुठल्याही गोष्टीची जाहिरात करत नाही, पत्रकार परिषद घेऊन कुठली मुद्दे त्या कुटुंबाच्या कोणाच बद्दल मांडत नाही, गोपनीयता जोपासण्याचा प्रयत्न करतो. कारण की त्या घरामध्ये लहान मुलं असतात, त्यांचं भवितव्य असतं, करिअर असतं, त्यांच्याशी संबंधित नातेवाईक असतात आणि त्यांना परत एक चांगलं आयुष्य जगता यावं याच्यासाठी सामोपचाराने आपण ह्या सगळ्या विषय मिटवत असतो. पण असं कुठं हुंडासाठी कोणाला त्रास होत असतो तर गुन्हे दाखल केले जातात, त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण या सगळ्यांमध्ये आवर्जून तुमच्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे, अशा पद्धतीने पुढे जर हुंडा मागत असेल, त्याच्यासाठी त्रास होत असेल, तर आपल्याकडे बीएनएसचा कायदा आहे, आपल्याजवळ पोलीस स्टेशन आहे, आपल्याकडे भरोसा असेल, इकडे जाऊन आपण तक्रार देऊ शकतो. आई वडिलांनी आता थोडं सजग झालं पाहिजे. मी कायम सांगत असते, त्या मुलीला त्रास होत असेल तर आईने खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे, वडिलांनी खंबीरपणे पाठीशी उभ्या, तक्रार नोंद करा.
आणि ही तक्रार नोंद करत असता पोलिसांकडून कारवाई केली जाईल. घटना घडणार नाही, आपण देखील तितकं सतर्क राहावं असं मला मनापासून वाटते. शेवटी पोलीस सुद्धा गुन्हे नोंद, आता याच केसमध्ये सुद्धा पोलिसांनी पहिल्या दिवशीच गुन्हे नोंद केलेत आणि याच कुटुंबाच्या घटनेमध्ये 6/11/2024 म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये पण FIR दाखल आहे. कारवाई त्यावेळेस देखील केलेली होती. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच म्हणजे रुपालीताई आपण खरं तर कायद्याचा आधार घेतला पाहिजे. जी. कायद्याच्या चौकटीतून आपण हे सगळे खऱ्या अर्थानं आपल्याला जे संरक्षण दिलंय ते संरक्षण आपण वापर करून चांगल्या पद्धतीने समाजात जगता येईल याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे. शेवटी ही सामाजिक लढाई आहे. कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करतंय, कठोर कायदे आहेत, पण त्याची अंमलबजावणी करायची असेल तर 2 पावलं जी. पुढे येऊन आपल्याला देखील पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद करता आली पाहिजे. भरोसा सेलला करता आले पाहिजे, विधी सेवा प्राधिकरणाला तक्रार नोंद निश्चित करता आली पाहिजे. निश्चित. रुपालीताई, एकंदरीतच अशा घटना खरं तर महाराष्ट्रात घडूच नये असं आवाहन आता प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक नागरिकाला करावं लागतंय. हेच दुर्दैव म्हणावं लागेल. रुपालीताई, धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत संवाद साधल्याबद्दल. त्यामुळे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. त्यामुळे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून. पंकज सर, ज्या पद्धतीनं हे सगळंच प्रकरण पाहिलं तर सातत्याने एकच मागणी केली जात होती की फरार वैष्णवीचा सासरा आणि दीर याला अटक झाली पाहिजे. काल अखेर आता या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या पुढची कारवाई नेमकी कशा पद्धतीनं केली जाईल? पहाटे 4:30 वाजता सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आलेली आहे. पुणे च्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अर्थात त्यांना अटक करण्यासाठी, त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची 4 पथकं जी आहेत ती बनवण्यात आली होती आणि अखेर आज पहाटे 4:30 वाजता त्यांना जे आहे ते त्या दोघांनाही अटक केलेली आहे. सकाळपासून इथे कोणी नेते येतील का, मी आता बेसिकली वैष्णवी हगवणे यांच्या माहेर, त्यांच्या वडिलांचं घर आहे पुण्याला, तिकडे उभा आहे आणि तिकडची खरं दृश्य आपण लोकांना दाखवूया. या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि अटक केल्यानंतर या दोघांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांना चौकशीसाठी पोलीस कस्टडी सोडवण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल. गेल्या 7 दिवसांपासून हे दोघंही राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघं पिता पुत्र 7 दिवसापासून फरार होते. पोलीस त्यांचा तपास करत होते, मात्र त्यांना त्यांना यश मिळत नव्हतं. 4 टीम पोलिसांनी बनवल्या होत्या आणि त्याच्यानंतर अखेर आज पहाटे 4:30 वाजता अटक केली आहे. अर्थात कुठनं अटक केली की त्यांनी स्वतःहून सरेंडर केलं, त्यांना नक्की कशा पद्धतीने त्यांना ताब्यात घेतलं, कुठे त्यांना ताब्यात घेतलं, कुठल्या पोलिसांनी कारवाई केली याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून काही वेळातच दिली जाईल. निश्चित. पंकज सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता महाराष्ट्रातून अशी प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याचबरोबर राजकीय विरोधी पक्षनेते देखील असं म्हणतात की सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यासाठी या घटना घडल्यानंतर 7 दिवस का लागले? म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या कामकाजावर देखील यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. नेमकी पोलिसांनी ही कारवाई कशा पद्धतीने केली आहे? एकंदरीतच या प्रक्रियेवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. अशा पद्धतीची घटना रिपोर्ट झाल्यानंतर पोलिसांकडनं किती वेगानं कारवाई केली जाते, तपास केला जातो हे महत्त्वाचं असतं. मात्र यावेळी या ठिकाणी थोडासा राजकीय पक्षाशी जोडलेलंही जे कुटुंब होतं आणि त्यामुळे त्या ज्या पीडित मुलगी होती जिने आत्महत्या केली, वैष्णवी, तिच्या कुटुंबियांनी सुद्धा राजकीय दबाव पोलिसांवर असल्याचा आरोप केला होता. कारण तिच्या नवऱ्याला, तिच्या सासूला आणि नणंद या तिघांना जे आहे ते लवकर अटक झाली. मात्र मेन याच्यातला जो राजकीय वरद असल्याचा दुवा जो होता तो म्हणजे वैष्णवीचे सासरा राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आली. पण आता त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी लागला. दीर सुशील यालाही अटक करण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी लागला. अर्थात पोलिसांवरती राजकीय दबाव होता का हा प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित होतो. या प्रक्रियेला उशीर का झाला, महिला आयोगाकडनं या बाबतीतली दखल कधी घेतली गेली, या सगळे अनेक प्रश्न जे ते उपस्थित होतात. अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातून राजेंद्र हगवणे याला आधीच त्याची हकालपट्टी केली होती आणि त्याच्यानंतर घडामोडी त्या घडत गेल्या आणि अखेर 4:30 वाजता आज पहाटे या दोघांना अटक केलेली आहे. सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे. वैष्णवी हगवणे यांनी 16 मे
रोजी जी आहे ती आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्यानंतर त्याच्या गोष्टींचा एक एक गोष्टींचा उलगडा होत गेला. ती आत्महत्या आहे का हत्या आहे, त्यांना आत्महत्येसाठी दबाव टाकला गेला का, या सगळ्या गोष्टींचा तपास करत असताना वैष्णवी यांच्यावरती शास्त्री छळ करत असल्याची बाब जी आहे ती समोर आली. वैष्णवी अगवणी यांच्या कुटुंबियांनी, यांच्या वडिलांनी लग्नाच्या वेळी प्रचंड मोठ्या रक्कमेचा पैसा आणि कार, सोनं असा मोठ्या हुंड्या दिल्याची गोष्ट सुद्धा समोर आली. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींना वेग आला. अर्थात पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो की तपासाला वेळ लागला. दोघांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांना 7 दिवसाचा कालावधी लागला. ते कुठे होते, काय होते याची माहिती पोलिसांना नव्हती का, की काही राजकीय रेफरन्सची ते वाट बघत होते, राजकीय संदर्भांची वाट बघत होते, या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. मात्र सध्याची महत्त्वाची बातमी म्हणजेच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आलेली आहे. सकाळी 4:30 वाजता त्यांना अटक केली. अर्थात कुठून केली, काय केली, या सगळ्या प्रक्रियेबाबतची माहिती पुणे पोलिसांकडून लवकरच दिली जाईल. निश्चित पंकज सर, त्यामुळे एकंदरीत आता पुढची कारवाई कशा पद्धतीनं असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.